क्लस्टरच्या माध्यमातून ठाणेकरांना मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे। क्लस्टरसाठी मागच्या काही वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक पैशाचा व्हाईट पेपर काढावा। तुम्ही सर्वेसाठी किती पैसे वापरले, सर्वे कुठल्या कंपनीला दिला, त्या कंपनीची मोनोपॉली आहे का? मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराचा सर्वेच्या मागे पैसे दिले जातात। आणि यांना सगळ्या ठिकाणी पहिले सर्वे करायचे, म्हणजे सर्वेच्या माध्यमातूनच पहिल्यांदा फावडा मारायला सुरुवात करायची, मग पुढचे फावडे तर तयारच आहेत। मी साधं उदाहरण देतो, यांना 100 एकरच्या जमिनी डेव्हलप करायच्या आहेत। 70 एकर क्लस्टर, 80 एकर क्लस्टर। ठाण्यामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत, मी त्या प्रोजेक्टची नावं घेत नाही। त्या जमिनी 100 एकरच्या वरती आहेत, त्यांचे खासगी मालक डेव्हलप करतायत। 2002 साली पासून मी तो प्रोजेक्ट बघतोय, आज 2025 आलंय। खासगी मालकाचा 100 एकर वरचा प्रोजेक्ट आजही पूर्ण होऊ शकलेला नाही। जर खासगी मालकाला खाली जमिनीवरचा प्रोजेक्ट 25 वर्षामध्ये पूर्ण करता येत नसेल तर पूर्ण व्यापलेल्या जमिनीवरच्या इमारती तोडायच्या, त्या इमारतीत राहणाऱ्यांना बेघर करायचं, त्यांना परत पुनर्स्थापन करायचं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आणि मग इमारती बांधायचा। हा द्रविडी प्राणायाम काय म्हणतात ते कोणाला जमणार आहे?